कोकणातल्या अशा ठिकाणांबद्दल आज मी तुमका गोष्ट सांगणार असय जय वारंवार असे काही अनुभव लोकांनी घेतल्याने असत ज्यामुळे ही ठिकाणं दुर्लक्ष करून जमाकच शकत नाही। कोकणातले घाटांवर होणारे वारंवार अपघात आणि त्यामागे नेमका काय रहस्य दडलेलं असू शकतं या सगळा काही आपण आजच्या व्हिडिओत बघणार असो आणि त्या ऐकून तुमच्या अंगावर काटो इल्याशिवाय रवायचं नाही। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज आपण कोकणातल्या सगळ्यात 5 प्रसिद्ध आणि रहस्यमय घाटांबद्दल काही अनुभव बघणार असो जे बऱ्याच वर्षांपासून आपण त्याच्या स्थानिक लोकांकडसून किंवा त्या घाटात प्रवासादरम्यान इलेल्या प्रवाशांकडसून ऐकले गेलेले असत। पण ह्या सगळ्यात जाणून घेऊच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवांकडे। कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, खोल दर्ये, धुक्यान भरलेले रस्ते, मोठमोठी जुनाट झाडं, तीव्र वळणं आणि रात्रीचं किनाट काळोख। अशाच वातावरणातून प्रवास करताना काही लोकांनी जे अनुभव घेतल्याने ते आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली जागा जी आपल्या डोळ्यासमोर येतं ती म्हणजे कशेडी घाट। कशेडी घाट म्हटलं की अर्ध्या अधिक लोक रात्रीचे प्रवास करू घाबरतात। आता त्यामागे कारण म्हणजे वर्षानुवर्ष कानावर पडलेले थैचे रहस्यमय घटना आणि त्यासोबतच थैचे वारंवार होणारे अपघात। आता अपघात कशाक होतात त्याची कारणं तर खूप आहेत, पण जो तो माणूस तेका थंय जा काय अनुभव गावता ता सगळा सांगता। आता त्याच्यावर किती विश्वास ठेवायचो आणि किती नाही ह्यो जेचो तेचो प्रश्न असा, पण सगळ्यात जास्त हे अनुभव थैच्या प्रचलित रहस्यमय कथांचेच असत। आता तुमका कशेडी घाटातच घडलेले काही अनुभव मी तुमका सांगतोय। कशेडी घाटात आतापर्यंत कित्येक अपघात होऊन गेलेले असत ज्यात बऱ्याच जणांनी आपलं जीवसुद्धा गमावल्याने, आणि ह्या तर तुमका माहिती असतच अपघातात मृत्यू झालो तर त्याचो आत्मा सहसा मुक्त होत नाही। काय ना काय त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी अडकान रावता, कारण खयच्याच माणसाक असं वाटत नाही की आपलं असं दुर्दैवी मृत्यू व्हावं। माणूस ह्यो नेहमी आपल्या स्वप्नांच्या मागे धावत असता आणि त्याच्यात असं काही झालं तर त्याची स्वप्न, त्याची इच्छा आकांक्षा अपुरी रावता, ज्यामुळे त्याचो आत्मा कधीकधी अशा ठिकाणी अडकन राहू शकता। ज्यामुळे ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात थंय अशा प्रकारची रहस्यमय घटना खूप प्रचलित असत। असंच एका ट्रक ड्रायव्हर सोबत सुद्धा घडलं। ट्रक ड्रायव्हर म्हटलं की तेका रात्री अपरात्री ट्रक घेऊन फिरायचो लागतं, मग तो खयचो घाट खयचो रस्तो असा ह्या तो काय बघत नाही। पोटा पाण्यासाठी तेंका अशी कामं करूचीत लागतात। तर असोच एक ट्रक ड्रायव्हर कशेडी घाटासूनच रात्रीचो प्रवास करत होतो। घाट म्हटला की वळणावळणाचो रस्तो, एका बाजूक दरी आणि दुसऱ्या बाजूक ही घनदाट झाडी, आणि शक्यतो रात्रीच्या वेळेत ते वर्दळ नसल्यामुळे आजूबाजूक कोण नाही, ज्यामुळे घाट लागलो की वातावरणच बदलून जातं। तर अशाच त्या काळोखी रस्त्यासून तो ट्रक ड्रायव्हर रात्रीचो प्रवास करत होतो। रस्त्यावर काय लाईट नसल्यामुळे संपूर्ण काळोख, फक्त त्याच्या हेडलाईटचा प्रकाश समोर पडा होतो। ट्रक चालवत असताना अचानक त्याच्या डाव्या पायात वात इलो आणि पाय पूर्ण वाकडो वाकडो होक लागलो। आता ह्या कसा झाला तर तेका नाही माहिती। त्याचं ट्रक अर्ध्या घाटातच होतं। तेका असं पहिल्यांदा वाटलं की इतको वेळ बसान पायात वात किंवा मुंगळे येतात ज्यामुळे पाय असं वाकडं वगैरे होऊ शकतं, पण थंय तेका रावलात नाही। पाय इतको वाकडो झालो की तेका एक्सिलेटरवर तो पाय देवकच जमा नाही, ज्यामुळे तेका नाईलाजान त्या घाटातच ट्रक थांबवचं लागलो। त्यांनी बाजूक एक चांगली जागा बघून ट्रक थंय थांबवल्यान आता पायात वात इलो म्हणजे बसान पाय आकडल्यामुळे या सगळं होऊ शकतं, म्हणून त्यांनी म्हटल्यान की उतरान वाईज पाय मोकळे करूया, मग थोडा बरा वाटत। म्हणून त्याने ट्रकची लाईट चालू ठेवल्यान
आणि दार उघडून तो खाली उतराक लागलो. पाय दुखत असल्यामुळे त्याका जमनीक काय तो लावक गावानाय, पण कसा बसा करून तो ट्रकासून खाली उतारलो आणि पाय झटकत झटकत तो हळूहळू एक एक पाऊल चलाक लागलो. तेव्हा त्याका वाय थोडा बरा वाटाक लागला. त्यावेळी त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजू खयची गाडी नाही होती. पूर्ण काळोख आणि एकदम स्मशान शांतता. तसं तो आपल्या ट्रकाच्याच बाजूक हळूहळू चलाक लागलो, जेणेकरून पाय वायच मोकळं होत. जशी 4-5 पावलं तो चलता तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज एका कुत्र्याच्या भुंकण्याचा होतो. त्यांनी पटकन त्या आवाजाकडे बघितल्यान पण ते का कुत्रो काय दिसानाय. आणि तो म्हणालो, एवढ्या रात्री ह्या जंगली भागात कुत्रो काय नाहीलो आणि तो माझ्यावर कशाक भुंकता. बघता बघता तो कुत्र्याचा आवाज एकदम जवळसून येऊक लागलो, जसं की त्याच्या आजूबाजूकच तो असा. म्हणून ह्यो आपलो त्या कुत्र्याक शोधूक लागलो. आणि त्या दरम्यान एका जा काय ते दृश्य दिसलं. तर हा दृश्य बघून तिच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. तिने गाडीची हेडलाईट जी चालू ठेवल्या नव्हती, त्या हेडलाईटच्या प्रकाशात स्पष्ट एका रस्त्याच्या समोर कुत्र्याची सावली दिसाक लागली. म्हणजे एक कुत्रो गाडीच्या समोर उभं राहिलो की त्याची सावली जशी रस्त्यावर पडता तशी सावली त्याका दिसाक लागली. पण कुत्रो काय दिसाक राजी नाही. नुसती सावली कशी काय रस्त्यावर पडाक शकता. ता बघता क्षणी त्याचे डोळे उघडेच पडले. सरसरांग घाम फुटलो, कारण असं होणं तर शक्यच नाही. तो थंय जबरदस्त घाबरलो आणि धावत धावत त्याने दार उघडल्यान आणि ट्रकात चढलो. कारण त्याका माहिती होता की अशा ठिकाणी गाडी वरसून खाली उतरणं ह्या खूप धोकादायक ठराक शकतं. त्यांनी पटकन ट्रक चालू केल्यान आणि स्वामींचं नाव घेऊन त्याने ट्रक थैसून पळवूक घेतल्यान. ती सावली त्याच्यासमोर जशाक तशी दिसा होती. त्यांनी कसलोच विचार न करता सरळ त्या सावलीवरसून ट्रक पुढे चालवल्यान आणि तो थैसून खाली खाली जाऊक लागलो. त्यावेळी अक्षरशः त्याचे हातपाय थरथर कापत होते. संपूर्ण घाट उतरापर्यंत तो स्वामींचं नाव घेतच होतो. आणि कसं बसं त्याने तो घाट खाली उतरल्यान तो सुखरूप खाली येऊन तर पोचलो. पण ह्यो अनुभव तो आपल्या जीवनात कधीच विसराक शकलो नाही. असो काहीसो कशेडी घाटात त्याच्यासोबत हे अनुभव घडलो होतो. मित्रांनो, असे प्रकार हे अचानक माणसासोबत घडतात. त्याचं पाय अचानक कसं दुखलो, त्याने ट्रक त्याच ठिकाणी कशाक थांबवल्यान आणि थंय त्याच्यासोबत ह्या सगळा कसा घडला. ह्या सगळा एकाच कारणाक जाऊन जोडता, ता म्हणजे ती जागा खराब होती. म्हणतात ना, काही काही स्पॉट खराब असतात ते असे. थंय एखादी अमानवी शक्ती किंवा आत्मा वगैरे असतात, तर ह्या सगळा ते असे जुळवून आणून माणसाक थंय थांबवतात. आता हे ट्रकवाल्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तेवढ्यावरच ता सगळा थांबला. नाहीतर त्याचा पुढे काय झालं असतं याचा विचार देखील आपण करू शकत नाही. तर अशी काहीशी घटना त्या ट्रक ड्रायव्हरान त्या घाटात अनुभवलेली होती. आता ह्यो तर झालो कशेडी घाटातलो अनुभव. आता मी तुमका कुंभारळी घाटात घडलेलो असंच काहीसं भयानक अनुभव सांगतोय. 4 मित्र आपल्या फोर व्हीलर मसून रात्रीच्या वेळेत त्या घाटासून खाली उतरत होते. तीव्र वळणा, खोल दरी जशी सगळ्याच घाटांमध्ये असता. वातावरण एकदम रात्रीचा भयंकर झालेला होता. पण फोर व्हीलर असल्यामुळे तशी काही भियाची गरज नाही. आणि त्यात हे चौघेजण मस्त मजा करत त्या घाटान उतरत होते. आता हे प्रकार सगळ्यांसोबतच घडतील असं नाही. त्याका एक वेळ काळ असता. कोण जर त्या वेळेत गावलो तर त्याच्यासोबत असे प्रकार घडतात. तर हे चौघेजण त्या घाटान खाली उतरत असताना एका मित्रांमध्येच म्हटल्यान की जरा थांबा, माका वॉशरूम का झाला. इतको त्यांनी प्रवास केल्याने पण कधी असं वाटेत त्यांनी गाडी थांबवक नाही. पण थंयच नेमकी तेंका गाडी थांबवची बुद्धी झाली. पण तसा बघू गेला तर ह्या सगळा नॉर्मला असा होऊकच शकता. आणि बरेच जण वॉशरूमसाठी वगैरे गाडी थांबवतात. तसाच त्या चौघांनी ते गाडी थांबवल्याने. पण मी मगाशी सुद्धा सांगितलं आहे, काय काय ठराविक जे स्पॉट आहेत तेच खराब असतात आणि थंयच असे अनुभव गावतात. त्यांच्यासोबत असाच झाला. त्यांनी गाडी थांबवल्याने आणि बसन गाडीत पाय दुखल्यामुळे ते चौघवले खाली उतरले. ज्याका वॉशरूम का झाला होता तो आपलं बाजूक वॉशरूम का गेलो. आणि त्या दरम्यानच
त्या मुलासोबत एक असो काय एक प्रकार घडलो जेणे ह्या चौघांची चांगलीच बोबडी वळवल्यान तेका समोरच्या झाडावर काहीतरी हालचाल होताना जाणवली. संपूर्ण काळोख असल्यामुळे तेका स्पष्ट काय दिसत नाही होतं, पण काहीतरी झाडावर बसान हलता असं त्यांनी बघितल्यान आता घाटाचे भाग म्हटल्यावर माकड वगैरे असतातच, ज्यामुळे तेका वाटलं की तसंच काहीतरी असतला म्हणून त्यांनी लक्ष देऊक नाही. पण नंतर तेका अक्षरशः थंयसून कोणच्या तरी हसण्याचो आवाज येऊक लागलो आणि तो आवाज एका माणसासारखंच वाटत होतो. तसं विचार करूक लागलो की माकड कधीपासून असे हसाक लागले, काय हो नेमकं प्रकारा. तसं त्यांनी पटकन खिशासून मोबाईल बाहेर काढल्यान आणि मोबाईलची टॉर्च ऑन करून तो त्या झाडावर मारूक लागलो. जसो तो लाईट त्या झाडावर मारता तेव्हा तेका समोर जा काय दृश्य दिसला ता बघून तेका जबरदस्त धक्कोच बसलो. तर एक माकड नाही, प्रत्यक्षात एक माणूस त्या झाडावर बसलो होतो आणि त्याचं संपूर्ण शरीर रक्तान माखला होता. एका क्षणासाठी तो दिसलो आणि पुढच्या क्षणात थैसून नाहीसं झालं. आणि ता दृश्य बघितल्यावर ह्याची तर चांगली तणतणली. ह्यांनी मोठ्या नारळ घातल्यान ह्याचा आवाज ऐकान सगळे त्याचे बाकीचे तिघवले मित्र ते धावत इले. पण तोपर्यंत ता सगळा नाहीसा झाला होता. पण जसे ते थंय जाऊन बघतात तर थंयचं वातावरण एकदम थंडगार पडलेला. म्हणजे संपूर्ण रस्त्यात एवढी थंडी खयच नाही होती, पण ती थंडी त्यांका अचानक त्या जागेवर जाणवक लागली. तो सगळं अनुभव त्या चौघांनी घेतल्याने मग ते चौघवले पळत पळत गाडीत इले, गाडीत बसले आणि सुसाट थैसून खाली निघाले. आणि वाटेत त्यांनी हो सगळं अनुभव ज्या मुलान घेतल्यान होतो तो त्या तिघांका सांगितल्यान आणि ता ऐकन हे चौघवले जबरदस्त घाबरले. आता ह्यो काय नेमकं प्रकार होतो ते कसता कशाक दिसलं हे गोष्टी कधीच कोण शोधून काढूक शकत नाही. पण ह्यो असं काहीसं अनुभव त्या 4 मित्रांनी थंय घेतलेलो होतो. आणि हो एकच अनुभव नाही, असे बरेचसे अनुभव त्या घाटात प्रवास करणाऱ्या लोकांनी अनुभवलेले असत आणि ते कधी आपल्या समोर येत नाही. पण थंयचे राहणारे स्थानिक लोक किंवा थंयसून प्रवास करणारे प्रवासी बऱ्याचदा अशा रहस्यमय घटनांचा उल्लेख करतात. ह्या घटनांचो कधी पुरावा कोणाक सापडत नाही किंवा कशाक ह्या घडता ह्या कधी कोणाक समजत नाही. पण इतकी लोक म्हणतात म्हणजे ह्या काहीतरी असाक शकता ह्या नक्की. पण ह्याच्या खोलात गेल्याशिवाय आपण ह्या कधीच शोधून काढूक शकत नाही. आणि ह्याच्या खोलात जाणं म्हणजे विषयाची परीक्षाच घेतल्यासारखी असाक शकता. तर असो काहीसो कुंभारळी या घाटात घडलेलो एक ऐकावात इलेलो अनुभव होतो. आता मी तुमका आंबोली घाटातलो एक छोटोसो अनुभव जो कानावर इलो होतो तो मी तुमका सांगतोय. एक मोटरसायकलवालो रात्री 8:30-9च्या दरम्यान आंबोली घाटासून खाली उतरत होतो. रस्त्यावर तेव्हा जास्त वर्दळ नाही होती. रात्री घाटात जास्त वाहनं नसतातच आणि त्यात ह्याचं नशीब एवढं खराब होतं की ह्याच्या व्यतिरिक्त लांब लांबवर एकाव गाडी नाही. पण आता आपल्या खाली तर जाऊचा, ज्यामुळे त्यांनी जास्त काही विचार न करता तो स्कूटरने खाली उतरत होतो. आणि अशा वेळेत माणसांच्या डोक्यात असे भूताकेतांचे जास्त विषय नसतात. आणि जो माणूस घाबरता तो तर रात्रीचो त्या घाटान प्रवास करूकच शकत नाही आणि त्यात तो एकटो होतो. म्हणजे थोडक्यात तो धीरिष्टच होतो, म्हणूनच तो एकटो येत होतो. तर त्यावेळी झालं असं, अर्ध्या वाटेतच ते का अचानक कोणचा तरी फोन इलो. गाडी चालवत असल्यामुळे तो फोन काय उचलूक शकत नाही होतो, म्हणून त्यांनी पहिल्यांदा लक्ष देऊक नाही. पण काही वेळान परत तो वाजक लागलो. 2दा-3दा फोन वाजक लागल्यामुळे ह्याचं नाईलाज झालो. ह्यांनी गाडी थांबवल्यान आणि कोण एवढं फोन करता ह्या बघूसाठी त्यांनी फोन बाहेर काढल्यान. आणि जसं तो फोन बाहेर काढता तर त्याच्या एका नातेवाईकाचं कोणचं तरी तो फोन होतो. त्यांनी पटकन तो फोन उचलल्यान आणि जेव्हा तो फोन उचलत होतो तेव्हा त्याच्या मोबाईलची बॅटरी 70% होती. जसं तो फोन उचलता आणि कानाक लावता तसं आवाज फरफराक लागलो. कदाचित नेटवर्कचं काहीतरी इश्यू असत असं आपल्यात एका वाटाक लागला. पण त्यांनी आजूबाजूक जाऊन बोलायचा प्रयत्न केल्यान पण अवघ्या 1 मिनिटातच त्याच्या मोबाईलाचा काय झाला काय माहिती, 70% बॅटरी जी होती
ती सरळ 3% येऊन पोचली. एका क्षणासाठी कळालाच नाही की असं कसं काय घडाक शकता. 3% बॅटरी झालेल्याचं बघून तो जरा घाबरलो, कारण रात्रीच्या वेळेत प्रवास करताना आपल्याकडे मोबाईल तर होयो ना, मधीच काय झाला तर कोणाक फोन तरी लाव गावता, पण बॅटरी संपली तर काय करायचं. म्हणून त्यांनी तो खिशात मोबाईल टाकल्यान आणि सरळ बाईक काढून खाली उतरान गेलो. तो वाटेत खयत थांबलो नाही आणि नंतर तो जसं घराकडे जाऊन पोचता तोपर्यंत त्याचा मोबाईल तर पूर्ण स्विच ऑफच झालेलो. म्हणून त्याने तो चार्जिंगला लावल्यान. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की त्यानंतर परत ते का असं बॅटरीचं प्रॉब्लेम वगैरे कायच झालं नाही. जर बॅटरी खराब असती तर परत त्याच्यासोबत तसा घडाक व्हाया होता. अचानक बॅटरी ड्रेन होऊ कोई होती, पण तसं कायच घडलं नाही. साधारण पुढची 2-3 वर्ष त्याने तो फोन वापरल्यान, पण त्याच्यासोबत असं कधी घडलाच नाही. मग त्याच ठिकाणी असं कसं काय घडाक शकतं. आता याची 2 उत्तरं असू शकतात. एकतर टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम असू शकतं, किंवा दुसराचं कारण जर आपण बऱ्याचदा पिक्चरांमध्ये वगैरे बघतो की एखादी शक्ती असत तर ती अशी बॅटरी वगैरे खेचून घेतं, ज्यामुळे इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतात त्याचे बॅटरी एकदम ड्रेन होऊन जातात, म्हणजे ती शक्ती त्या सगळं ओढून घेतं. असं बऱ्याच पिक्चरांमध्ये आपण बघतो. तर आता ह्यो त्यातलो काय प्रकार असू शकतं की अजून काय, हे आपण जोपर्यंत त्याचा शोध लावत नाही तोपर्यंत कोणाकच कळायचं नाही. तर असे काही घटना आपण बऱ्याचदा ऐकतो, पण त्याच्या खोलापर्यंत कोण जात नाही, ज्यामुळे हे असेच तळ्यात मळ्यात अडकन राहतात. आता खरोखरच ती जागा खराब होती की टेक्निकल प्रॉब्लेम होतो, ह्या देवाकच माहिती असू शकतं. पण असं काहीसं अनुभव आंबोली घाटात एका युवकासोबत घडलो होतो. आता आपण अशा घाटाकडे वळाया जो घाट तुमच्यापैकी सगळ्यांका माहितीच असत, तो म्हणजे ताम्हिणी घाट. ह्या घाटावर आतापर्यंत इतके अनुभव लोकांनी अनुभवलेले असत की जेवढे सांगावे तेवढे कमीच. सगळ्यात जास्त अपघात होणारो ह्यो एक घाट असा आणि रहस्यमय कथांनी संपूर्ण भरलेलो असं ह्यो आपलं ताम्हिणी घाट. आता हे असे वारंवार अपघात तर होतातच, पण त्याच्या मागचं कारण काय आणि त्यासोबतच कानावर पडणारे हे रहस्यमय कथा, आता ते कितपत खरे आणि कितपत खोटे ह्या फक्त थंय अनुभव घेणारो व्यक्तीच सांगू शकता. पण त्यातलीच एक घटना आज म्हाका तुमका सांगावीशी वाटतं. एका ट्रक ड्रायव्हरानंच ह्यो अनुभव घेतल्यान होतो. रात्रीचीच वेळ होती. दिवसा शक्यतो असे प्रकार घडत नाही आणि अपघातसुद्धा होत नाही. रात्रीचेच जास्त ते अपघात होतात आणि असे अनुभवसुद्धा रात्रीचेच अनुभव गावतात. आता ह्यामागचं कारण नुसता अंधारा की अजून काहीतरी हा, ता मात्र आपण सांगूक नाही शकत. तर तो ट्रक ड्रायव्हर रात्रीचं त्या घाटावरसून प्रवास करत होतो आणि अर्ध्या वाटेतच अचानक ते का रस्त्याच्या कडेक एक माणूस दिसक लागलो आणि त्या माणसान पटकन एका ट्रकाक हात दाखवल्यान. माणसाकडे बघून असं वाटत होतं की कोणतरी असं कामगारासारखंच माणूस हा. हाफ पॅन्ट, मळलेला टी शर्ट आणि डोक्यावर एक टोपी, अशा अवस्थेत तो माणूस त्या कडेक उभो होतो आणि जीवाच्या आकांतान हात करून ट्रक थांबवूक सांगा होतो. ह्या ट्रक ड्रायव्हरान म्हटल्यान की कोण ह्यो माणूस हा. आता हात दाखवता म्हणजे काहीतरी मदत हवी असत, म्हणून त्यांनी पटकन ट्रक थांबवूक घेतल्यान. पण ट्रक थांबेपर्यंत त्याचं ट्रक थोडं त्या माणसाच्या पुढे गेलो, पण त्याने ट्रक थांबवल्यान आणि तो वाट बघूक लागलो की आता तो माणूस मागसून येत. पण बरंच वेळ झालो, इतक्यात तो माणूस तर येऊ कोय होतो, कारण जेमतेम 10-15 पावलाच्याच अंतरावर त्यांनी तो ट्रक त्याच्या पुढे थांबवल्या नव्हतो. पण तो माणूस काही इलो नाही. तसं यांनी म्हटल्यान की बघूया तरी काय झाला त्याचा, म्हणून तो ट्रकासून खाली उतरलो आणि मागे जाऊन त्या माणसाक शोधूक लागलो. मागे बघता तर तो माणूस खयत नाही. तसं ह्यो आपलं मनात म्हणता, अरे ह्यो माणूस गेलो खय, आता तर हे हात दाखवत होतो आणि पूर्ण असो घाटाचो रस्तो, आजूबाजू खय जाऊक वाटत नाही. मग ह्यो इतके लगेच नाहीसो खय झालो. त्यांनी वाईच वेळ वाट बघितल्यान, पण त्याची काही जागमाग नसल्याचं बघून तो आपलं परत ट्रकात जाऊन बसाक लागलो. तेका काय समजलंच नाही की काय नेमका घडलं, पण आता माणूसच नसल्यामुळे
त्यांनी म्हटलं की आपण आता निघाया. जसं तो ट्रक चालू करून थैसून पुढे जाऊक निघता तेवढ्यात तिका तोच माणूस ट्रकाच्या लांबवर समोर उभं असलेलं दिसलं. जेव्हा त्यांनी त्या माणसाक परत पुढे बघितल्यान त्या क्षणी तो चांगलोच घाबरलो, कारण असा होणं तर शक्यच नाही होता. तसो तेका सरसराव घाम फुटलो आणि त्याने जो थैसून ट्रक पळवल्यान तो वाटेत त्यांनी खयच मग थांबवक नाही. आता तो नेमको माणूस कोण होतो आणि ह्या कसा काय घडला त्या ट्रक ड्रायव्हर का सुद्धा समजलं नाही. पण असे प्रकार घाटात अधरून घडतात, कारण नाही म्हटलं तरी अतृप्त आत्मे ते भटकत असतात आणि अधूनमधून त्या सगळ्याचे अनुभव लोकांका ते देतात. आता नशिबान त्या ट्रक ड्रायव्हरासोबत पुढे काय घडलं नाही, कारण तो तसं थोडं धीरिष्ट होतं. रात्रीचे हे ट्रक ड्रायव्हर किंवा लक्झरी वगैरेवाले रात्रीचंच घाटासून प्रवास करतात, पण त्यांची मनं मात्र धीरिष्ट असल्यामुळे ते अशा छोट्या मोठ्या गोष्टींका घाबरत नाही. म्हणूनच ते असं रातचं प्रवास करतात. तर असे बरेचसे अनुभव घाटांवर लोकांका येत असतात आणि त्यातले आपल्या कानीसुद्धा पडतात. पण बऱ्याच जणांका असं प्रश्न पडतं की याच्यावर आपण विश्वास ठेवायचं कसं, आणि त्यांचा पण बरोबर आहे. जोपर्यंत माणूस स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही. ठेवणारे आता ठेवतात, पण आता तो जेचो तेचो प्रश्न असा. पण असे काही गोष्टी वारंवार आपल्या कानी पडतात की रात्री घाटात एक कोणतरी बाजूक रस्त्याच्या दिसलो आणि तो नाहीसो झालो. कधी कोणाक सावले दिसतात तर कधी कोणाक आवाज वगैरे ऐकाक येतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव लोकांनी घेतलेले असत. असोच एक घाट असा वरंधा घाट, ज्यावर एका नवरा बायकोसोबत घडलेलो एक किस्सा आता जाता जाता मी तुमका सांगतोय. घाटांवर तसं बघू केलं तर कित्येक अनुभव असत जे सांगान संपाचे नाही, पण वेळेच्या अभावी मी तुमका काही निवडक अनुभव सांगतोय. तर वरंधा घाटात एक दाम्पत्य नवरा बायको 7:30-8च्या दरम्यान घाटासून खाली उतरत होता. बाई होती ती मागे बसलेली आणि अचानक त्या बाईच्या हातात एक पर्स होती. ती आपणच चलत्या गाडीसून खाली पडली आणि तिका असं वाटलं की कोणीतरी गचको दिल्यान, म्हणजे ती पर्स कोणतरी वडल्यासारखी तिका जाणीव झाली. पण ता सगळा अचानक घडल्यामुळे तिका कळालाच नाही. सर्वप्रथम डोक्यात आपल्या असाच येतं की वाऱ्या बिऱ्यान ती पर्स पडली असत. म्हणून तिने पटकन मिस्टरांका सांगितल्यान की अहो थांबा थांबा, पर्स पडली. तसे मिस्टरांनी गाडी थांबवल्याने मागे संपूर्ण काळोख, ज्यामुळे ती पर्स खय पडली तर दिसा नाही. म्हणून मिस्टर म्हणाले थांब आपण बॅटरी घेऊन जाऊया. त्यांनी मोबाईलची टॉर्च ऑन केल्याने आणि गाडी थयच लावून ते मागे जाऊन पर्स शोधूक लागले. जसे ते मागे पर्स शोधतात तर खयच त्यांका ती पर्स सापडलीच नाही. त्यांनी संपूर्ण मागचो रस्तो, रस्त्याच्या कडेचो भाग सगळा नीट तपासून बघितल्याने त्यांका ती पर्स गावलीच नाही. ह्या असा कसा काय घडला? खय आता पर्स उडान दरीत तर पडाक शकत नाही. सरळ खालच्या खाली ती पर्स पडली, मग अशी नाहीशी कशी झाली? ह्या प्रकारात ते दोघवले जण चांगलेच घाबरले. शेवटी मग तिच्या बाईचे मिस्टर म्हणाले चल मरण दे ती पर्स. थोडे पैसे होते, थोडा खाऊचं सामान होतं. पण अशा वेळेत माणसाच्या डोक्यात जास्त काही विचार येत नाही, माणूस पळाचाच बघता. ते दोघवले जण सुद्धा घाबरून थैसून जे पळाले ते वाटेत खयत थांबले नाही. ती पर्स त्यांनी थयत टाकल्याने म्हणजे त्यांका ती सापडलीच नाही तर ते तरी काय करतले. पण ह्यो आता काय प्रकार होतो त्या दोघांका कळालं नाही. पण ती बाई मात्र म्हणत होती की ती पर्स माझ्या हातसून पडली नाही, कोणीतरी ओढल्यान. आता काय नेमका घडला तर त्या दोघांकाच माहिती. पण असो काहीसो अनुभव या घाटात अनुभव गावलं होतं. स्थानिक लोक त्या घाटान ये जा करूक सुद्धा घाबरतात, कारण असे वारंवार प्रकार हय घडत असतील तर शक्यतो माणूस घाटा बेटासून प्रवास करत नाही. म्हणूनच कोकणातले घाट हे अशा कथांसाठी खूप प्रसिद्ध असत. होणारे थंय अपघात, तीव्र वळणा, अंधाराचा रस्तो, ह्या कारणांमुळे तर अपघात होतातच. पण ह्या अपघातांसोबत जे कानावर हे पडणारे रहस्यमय कथा असत ते कथा काहीतरी वेगळा सांगतात. पण तुमका नेमका काय वाटतं?
या घाटांमध्ये वारंवार अपघात कशाक होतात आणि अशा गोष्टी आपल्या कशाक ऐकाक गावतात त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळी, आज पुरता एवढाच. मित्रांनो, ह्या घाटांवर घडलेले अनुभव तुमका कसे वाटले आणि तुम्ही कधी असे अनुभव घेतलास किंवा कोणाकडसून ऐकलास काय त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमका जर वाटत असत की ते अनुभव ह्या चॅनलवर यावे तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते अनुभव माका नक्की पाठवा. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणींका व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशाच काही भयंकर अनुभवांसोबत बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.